इस न्यूज के स्पॉन्सर हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश हाई स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सोलापूर। नमस्कार। सोलापूरच्या ज्या जुना एम्प्लॉयमेंट चौकामध्ये हॉटेल सावजी जो आहे त्याला काही क्षणापूर्वीच आग लागल्याची घटना समोर आली होती। दरम्यान ही घटना जेव्हा अग्निशामक दलाला कळाली तेव्हा अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून या हॉटेलमध्ये जे मेन एंट्रन्सला जी आग लागली होती ती आग विझवलेली आहे। सावजी हॉटेल जे जुना एम्प्लॉयमेंट चौकात खाली DRM ऑफिसकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा हॉटेल आहे। वैशाली हॉटेल नावाने देखील हा हॉटेल ओळखला जातो। काही काम वेलकम टू डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज, जहां हम बनाते हैं मजबूत बुनियादें और संवारते हैं बच्चों का मुस्तकबिल। 10 एकड़ के विशाल कैंपस के साथ ये स्कूल सोलापुर के सबसे बड़े स्कूलों में से एक है। यहाँ नेचुरल फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट्स और बच्चों के लिए एक चिल्ड्रंस प्ले पार्क है। क्वालिफाइड टीचर्स के साथ साथ डिजिटल क्लासरूम्स भी है। बच्चों के ऑलराउंड डेवलपमेंट के लिए इंडोर स्पोर्ट्स अरेना जिसमें टेबल टेनिस, चेस और कैरम बोर्ड जैसे गेम्स है। या ठिकाणी होते मात्र दिवसभर हा हॉटेल बंद होता। त्यांच्या कामगारांपैकी एकाचं लग्न होतं, त्या लग्नासाठी सर्व कामगार गेले असल्याने हॉटेल बंद होतं। आणि जेव्हा यातील जे काही कामगार या ठिकाणी थांबले होते ते जेव्हा चहा प्यायला गेले होते तेव्हा चहा पिऊन आल्यानंतर त्यांना आगीची घटना कळाली। तेव्हा तातडीने अग्निशामक दलाने हॉटेल सावजीकडे धाव घेतली। अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे। मात्र या आगीमध्ये हॉटेल सावजीचं लाखोंचं नुकसान झालेलं आहे। हॉटेलमध्ये असलेले टेबल, खुर्च्या किंवा त्यांचे जे POPचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। हॉटेलमध्ये असलेले सिलेंडर टाक्या बाहेर काढण्यात अग्निशामक दलाला यश आलेलं आहे आणि आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे। या संदर्भात अग्निशामक दलाचे जे प्रमुख केदार आवटे यांनी आपल्याला काय माहिती दिली पाहूयात। भागवान, लोकप्रतिनिधी, सोलापूर। आज रोजी सायंकाळी 7:26 आमचे महापालिकेचे पेंटर साहेब जे आहेत ते इथून निघाले होते आणि एम्प्लॉयमेंट चौकात आल्यानंतर त्यांना दिसलं की आग लागलेली आहे। त्यांनी तात्काळ माझ्या मोबाईलवर फोन करून सांगितलं की एम्प्लॉयमेंट चौकामध्ये सावजी हॉटेलला आग लागलेली आहे, आग मोठी आहे। त्याचबरोबर तात्काळ मी इथे जवळच असलेल्या सावरकर बंधांची गाडी, रेवापेठची गाडी आणि होडी रोडची गाडी या ठिकाणी टर्नआउट केला असता या ठिकाणी आमचे सहाय्यक अधीक्षक श्री दुधा आल्यानंतर सांगितले की आग मोठी आहे। तर आम्ही या ठिकाणी येऊन पाहिलं असता या ठिकाणी तर आग ही मधल्या जी हॉल आहे हॉटेलच्या त्या ठिकाणी लागलेली होती। मागे बाजूला किचन आहे आणि एका साईडला स्टोर आहे आणि त्या ठिकाणी जवळपास एक 7 ते 8 गॅसच्या टाक्या त्यांनी ठेवलेल्या होत्या त्याच्यामध्ये। परंतु आग जी आहे ते आपल्या फायर ब्रिगेडच्या लवकर पाणी आल्यामुळे, लवकर इथे विझल्यामुळे ती आग जी आहे ती गॅस टाक्यापर्यंत पोहोचली नाही। अदरवाईज कमर्शियल टाक्या त्यांच्या होत्या याच्यामध्ये, तर ते स्फोट झाल्याचे निश्चितच, कारण आगीचं टेम्परेचर एवढं हाय होतं त्याच्यामध्ये। तर ती आग आहे ते आपल्या कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित पाणी मारून त्या ठिकाणी रिकवर केलं त्याच्यामध्ये आणि गॅसला कुठल्याही प्रकारची हानी न पोचता व्यवस्थित त्या ठिकाणी पाणी मारून आग विझवण्यात आलेलं आहे आणि गॅसच्या संपूर्ण टाक्या बाहेर काढलेल्या आहेत आणि आग विझवण्याकामी इथल्या स्थानिक लोकांनी देखील बरंचसं मदतकार्य केलेलं आहे त्याच्यामध्ये। आग ही फक्त मधल्या हॉलमध्ये लागलेली आहे। आगीचं कारण काय सर? आगीचं कारण सध्या म्हणजे हॉटेलमध्ये, म्हणजे आज हॉटेल त्यांचं बंद होतं, रोज चालू असतंय। आज ते कुठल्या त्या लग्न कार्यासाठी बाहेर गेले असं म्हणतात त्याच्यामध्ये। तर ते कर्मचारी दोघं होते त्यांनी बाहेर गेलेले होते त्याच्यामध्ये आणि बाहेर गेल्यामुळे ते कर्मचारी देखील वाचले त्याच्यामध्ये। तर ते बाकीचं आगीचं कारण अजून निश्चित तर काय समजलं नाही त्याच्यामध्ये, कारण अजून बऱ्याचशा वायरी वगैरे जाळ दिसतात त्याच्यामध्ये। आगीचं कारण निश्चित नाही, कुठली जीवितहानी नाही त्याच्यामध्ये, फक्त टेबल, खुर्च्या, वायरिंग, POP आणि त्यांच्या दरवाजे, बाकी शोचं सामान जे हॉलमध्ये हॉटेलमधलं असतं ते जळालेलं आहे त्याच्यामध्ये। आपल्या जवळपास 3 गाड्यांनी आगी त्वरित आटोक्यात आणले त्याच्यामध्ये आणि प्रामुख्याने ह्या गॅस टाक्यापर्यंत आगी पोहोचू दिली नाही, त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारची मोठी हानी जी आहे या ठिकाणी टाळली। अदरवाईज या ठिकाणी बरेचसे घरं वगैरे सगळे लगत आहे त्याच्यामध्ये। जर आग इथपर्यंत पोहोचली असते त्याच्या कामगार वगैरे आत होते का हॉटेल बंद होतं? हॉटेल बंद होतं आज त्यांचं आणि ते जो 2 कामगार त्याच्यामध्ये होते त्यांनी ते बाहेर चहा पिण्यासाठी वगैरे बाहेर गेले होते असं सांगतात त्याच्यामध्ये आणि त्यांनी ते जाऊन येईपर्यंत या ठिकाणी फायर झालं होतं, परंतु येणाऱ्या लोकांनी बघून त्या ठिकाणी फायर ब्रिगेडला कॉल दिला त्याच्यामध्ये। राइफल शूटिंग और आर्चरी की भी फैसिलिटीज तैयार की जा रही है। आत्मविश्वास बढ़ाने और आत्मरक्षा सीखने के लिए लड़कियों और सभी स्टूडेंट्स के लिए टेक्वांडो एंड कराटे सेशंस रखे जाते हैं। साल भर 100 से ज़्यादा मज़ेदार एक्टिविटीज़ करवाई जाती है, जिनमें कम्युनिटी हेल्पर्स डे, अजान और कीरत कंपटीशन, वेजिटेबल मार्केट डे, वुजू डे, सलाह डे, मैथ्स क्विज, एनुअल स्पोर्ट्स डे और फूड फेस्टिवल जैसे कार्यक्रम शामिल हैं। बस फैसिलिटीज शहर के हर कोने से अवेलेबल है।
अपने बच्चे की ओवरऑल डेवलपमेंट और बेहतर फ्यूचर के लिए आज ही एनरोल कीजिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज में।